मागील भागात आपण पाहिलं सगळेजण काव्याचं नाटक बघायला गेले होते. आता पुढे नाटक खरंच खूप छान होतं. गुणी पोरगी आहे, पण देवाने नशिबात काय वाढवून ठेवले कुणास ठाऊक. चांगला संसार मोडला. जोडीदार नसला तर आयुष्य बेचव वाटतं, माधवीताई म्हणाल्या. भेटल तिला कुणीतरी चांगलं, होईल ग सगळं व्यवस्थित, माधवराव म्हणाले. पहिलं आयुष्य विसरणं एवढं सोपं नसतं. तेवढ्यात काव्या तिचा मेकअप उतरवून खाली आली. वेल डन काव्या, मस्त अभिनय. थँक्स, तुम्ही सगळे आलात, मला खूप आनंद वाटला. इकडे तिकडे पाहत ती म्हणाली, जीजू तुमचा डॉक्टर मित्र आला नाही? येणार होता, पण अचानक सर्जरी आली म्हणून आला नाही. फोन करून जरा फटकार ना. नाहीतरी तुला तो कडक लक्ष्मी म्हणतो. त्याच्याकडे माझे महत्त्वाचे काम होतं, फोन तर करावाच लागेल. विराज गालात हसला. काव्याचं लक्षच नव्हतं. तिला त्याला भेटून सॉरी बोलायचं होतं. खूप मोठा गैरसमज झाला होता. फोन करून तरी त्याच्याशी बोलायला हवे होते. विराज केतकीचं रुटीन सुरू झालं होतं. त्याचा संसार बऱ्यापैकी चालला होता, पण पुढे जावं तर लागेल. सकाळी विराज हॉस्पिटलमध्ये जायचा. तोपर्यंत केतकीची जबाबदारी माधवीताई. दुपारी जेव्हा माधवीताई वामकुक्षी घेत तेव्हा माधव केतकीवर लक्ष ठेवत. केतकी सांगेल ते सगळं काम करत असे, पण तरी माधवीताईवर ताण पडत. त्या दाखवत नसत, पण विराजच्या ते लक्षात आलं होतं. म्हणून दुपारी त्याने पप्पाला लक्ष ठेवायला सांगितलं होतं. संध्याकाळी हॉस्पिटलमधून आल्यावर सगळी जबाबदारी विराजची. तो कधी फिरायला घेऊन जात, तर कधी तिला चित्र काढायला घेऊन बसत. पण का कोण जाणे, अजून तिने ब्रश हातात घेतला नव्हता. सगळं काम निमूटपणे ऐकणारी केतकी चित्र काढायचं मात्र नाव घेत नसे. कलर ब्रश दिसलं किती हायपर व्हायची. एकदा तर तिने सगळे कलर फेकून दिले. विराजला नवल वाटायचं. जी मुलगी कलरला जीवापाड जपायची, आता त्याचाच तिला राग येतो. विराजने डॉक्टर विश्वंभर सरांना फोन केला. सर, केतकी असं का करत असायची? विराज, हे बरं होण्याचं लक्षण आहे. त्याला नवल वाटलं. अरे तूच म्हणाला होतास ना, ती भावना विरहित वागते आणि आता ती चिडते. म्हणजे कुठली तरी एक भावना जागृत झाली ना. हो की सर, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. ती काढत नाही तर नाही, तू काढत जा. तुलाही चित्र काढायला आवडतात ना, तर तू तिच्यासमोर काढत जा. त्या दिवसापासून तो स्वतः चित्र काढत बसू लागला. ती मात्र पाहत बसे. किती थकला तरी तो संध्याकाळी आल्यावर चित्र काढत असे. तिनं बोलावं म्हणून तो तिला म्हणाला, केतकी तू सूर्योदयाचं चित्र काढ, मी सूर्यास्ताचं काढतो. पण ती काही न बोलता डोळे झाकून झोपी जाई. सकाळी हॉस्पिटलमध्ये पेशंटची खूप गर्दी असे. घरी यायला उशीर होत असे, पण तरी तो तिच्यासाठी वेळ देत असे. त्याचं पेंटिंग पूर्णत्वाकडे जात होते. एका बाजूला केतकीचं चित्र रेखाटलं होतं. सूर्योदय होत आहे असं दुसऱ्या साईडकडं स्वतःचं चित्र काढलं होतं. आजूबाजूला सूर्यफुलं रेखाटले होते. बरेच दिवस तो हे चित्र काढत होता. केतकी, मी तुला लग्नाचं गिफ्ट दिलं नव्हतं. हे माझ्याकडून तुला आपल्या प्रेमाचं प्रतीक. कशी वाटते? ती पूर्ण झालेल्या चित्राकडे पाहत होती. आज मात्र चिडली नाही, फक्त एकटक पाहत होती. आपण आपल्या बेडरूममध्ये लावूया, चालेल ना? आज वेदू, मनू, वसुधाताई आल्या होत्या. वेदूची बडबड चालू होती. माऊ, किती छान चित्र काढलं. मी पण एक चित्र काढलंय. कुणी पाहू नये म्हणून त्याने दार लावलं. घरभर तो फिरत होता. अचानक लाईट गेली. माऊ, घाबरू नकोस. ती कॉटवर बसली होती. कॅन्डल लावतो. त्याला ती लावता येत नव्हती. माऊ, तू लाव बरं. तिच्या हातात देऊ लागला. कोण जाणे कॅन्डल खाली पडली आणि तिला असलेल्या कापसाच्या ढिगावर पडली आणि बघता बघता आग लागली. वेदू घाबरला. पळत जाऊन दार उघडू लागला, पण कसं कोण जाणे त्याला दार उघडता येत नव्हतं. तो ओरडत होता. केतकी घाबरली. वेदूला जवळ घेतलं. माऊ, दार उघड लवकर, तो ओरडत होता. केतकी प्रयत्न करू लागली, पण तिला तो उघडता येत नव्हता. आग बघून तिला चक्कर आली. धपकन ती खाली पडली. वेदू वेदू ओरडत होता. कसला आवाज आला यायला म्हणून विराज, माधवीताई पळत आल्या.
मधून दार बंद होतं. दूर आग. काय झालं एकदम? सगळे घाबरले. विराजने दार फोडून मध्ये आला. केतकी चक्कर येऊन पडली होती, तर वेदू कोपऱ्यात रडत होता. मनूने वेदूला उचलून घेतलं, तर विराजने केतकीला. मम्मा, मी काही केलं नाही. तो रडत होता. माऊ पडली. वेदूला सांभाळा, मी केतकीला घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये, विराज म्हणाला. केतकी अर्धवट शुद्धीत होती. विराज पेंटिंग एवढंच म्हणत होती ती. आता कुठे केतकी बरी होत होती, तर मध्येच हे काय झालं? खाली पडल्याने तिच्या डोक्याला लागलं होतं. अजून रक्त येत होतं. वसुधाताईने कपड्याने ते दाबून धरलं होतं. विराजने तात्पुरती ड्रेसिंग केली होती. तिला ॲडमिट केलं होते. सगळे खूप घाबरले होते. डॉक्टर सतेजने पटकन तिनं डॉक्टरांना फोन केला. झटपट ट्रीटमेंट सुरू केली. विराज, काय झालं अचानक? एवढं कसं लागलं तिला? मी म्हटलं होतं ना, तिला कोणताच ट्रेस देऊ नका. आग लागलीच कशी? तिला परत धक्का बसला का? अशाने ती कोमात जाईल की? तेवढ्यात नर्स पळत आली. सर लवकर चला. काय झालं असावं? सगळे विचारात पडले होते. डोक्याला जास्त लागलं तर नाही? जवळजवळ 1-1.5 तासांनी सतेज बाहेर आला. चेहरा अतिशय गंभीर होता. विराज, जा तू भेट केतकीला, मी आलोच. काय झालं सांगशील का? सतेज पटकन गेला. सांगतो, मला थोडं वसुधाताईशी बोलायचं आहे. तुझ्याशी नंतर बोलतो. विराज ICUमध्ये गेला. केतकी शांत झोपली होती. किती सुंदर वाटते झोपल्यावर. विराज ते येत म्हणाला. काय झालं? बघू तिचे रिपोर्ट बघून काय उपयोग? ज्याची भीती होती तेच झालं. काय? तो मोठ्याने ओरडत म्हणाला. असं काय झालं? एवढं जपलं, एवढं केलं, काहीच उपयोग झाला नाही. विराज, सांभाळ स्वतःला. जे घडले त्याला सामोरं जावं तर लागेलच ना. तू थांब, मी बाकीच्यांना सांगून येतो. विराज खूप हताश झाला होता. इतक्या दिवस खूप जिद्दीने करत होता तो. त्याला जेवढे शक्य होईल तेवढं त्याने केलं होतं, पण काहीच उपयोग झाला नव्हता. तो केतकीजवळ आला. तिचा गोड निरागस चेहरा बघून इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. तिचा हात हातात घेत तो म्हणाला. केतकी, मला वाटलं माझ्या प्रेमात ताकद असेल. माझ्या प्रेमाने तू नीट होशील, पण मी कुठंतरी कमी पडलो, म्हणून तुझी ही अवस्था झाली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे कोमात गेली ती. तू कुठेही कमी पडला नाहीस. नक्कीच तुझ्या प्रेमात ताकद आहे. आवाजाच्या दिशेने त्याने पाहिलं, तर तो आनंदाने ओरडला. केतकी, तुझ्या प्रेमात ताकद आहे. या आवाजाबरोबर विराजने वर पाहिले. चक्क केतकीचा आवाज होता हा. तो आनंदाने ओरडला. केतकी, त्याच्यात तोंडून शब्द फुटत नव्हते. आपण स्वप्नात तर नाहीत ना? आनंदाने काय करावं त्याला कळत नव्हतं. केतकी, खरंच तू बरी झालीस? हो विराज, तू अथक प्रयत्न करत होतास. तुझ्या प्रेमाच्या ताकदीने हे शक्य झालं. कोमात गेलीस हे ऐकून मी खूप हादरलो होतो. संपलं आता असंच वाटलं होतं, पण तू नीट झालीस त्यातच सगळं आलं. त्याने तिच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवला. पेशंटला जास्त त्रास देऊ नये. त्याच्याबरोबरच माधवीताई, वसुधाताई, रवी, माधवराव सगळेच आले. म्हणजे तुम्हा सर्वांना माहीत होतं. मला एकट्याला कसं घाबरवले. मला हार्ट अटॅक यायचा बाकी होता. डॉक्टर, हे कसं झालं? सांगतो, जरा थांब, तुझा आनंद तर संपू दे. जेव्हा तुम्ही केतकीला हॉस्पिटलमध्ये आणलं, ती खाली पडल्याने तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. कसल्या तरी टणक वस्तूवर तिचं डोकं आदळलं असावं. ती कोणत्याच ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नव्हती. क्षणभर मीही घाबरलो होतो. संपलं सगळं. आपल्या हातात काहीच नाही. मी डॉक्टर डॅनला संपर्क केला. त्यांनी सांगितले 24 तासात ती शुद्धीवर आली नाही तर धोका आहे. मी तेच तुम्हाला सांगायला आलो होतो की ती डेंजर झोनमध्ये आहे. कोमात जाण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला सांगणार की तेवढ्यात नर्स मला बोलवायला आली. मी गडबडीने गेलो तर केतकी काहीतरी बडबडत होती. नीट ऐकण्याचा प्रयत्न केला. विराज, प्रेमाचं प्रतीक, पेंटिंग, असं काहीतरी ती बडबडत होती. मी जवळ गेलो तर मला बघून म्हणाली, डॉक्टर, विराजला बोलवा. तिचा नेहमीचा निर्विकार चेहरा मात्र वेगळा वाटला.
म्हणून मी तिला विचारलं. ती म्हणाली होती, प्रचंड डोकं दुखतंय माझं. तुला काही होतंय का? मला ओळखलंस का? त्यावर ती म्हणाली, हो, विराजचे फ्रेंड. तुला आठवतंय आज काय झालं ते? हो, पण डोकं खूप दुखत आहे. मी तिला इंजेक्शन दिलं. तू झोप, नंतर बोलू. मला तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की इतकी नीट झाली. मला खूप आनंद झाला होता. आपल्या प्रयत्नाला यश आलं होतं. मी तुला सांगायला येणार होतो, पण म्हटलं खात्री करून घ्यावी म्हणून थोडा वेळ तिथेच थांबलो. डॉक्टर, मला झोप येत नाही. तुम्ही आधी विराजला बोलवा. मी तुला बोलवायला आलो तर तुमची चर्चा चालू होती. तू आंटीला म्हणत होतास की इतकी कोमात तर गेली नसेल ना. म्हटलं याची थोडी फिरकी घ्यावी म्हणून तुला तसं सांगितले. एवढी आनंदाची बातमी सपक कशी द्यावी? म्हटलं जरा तिखट मीठ लावावं. अरे तुझं हे तिखट मीठ मला केवढ्याला बसलं असतं. मला केवढा धक्का बसला होता. आपण एवढी मेहनत केली, सगळं वाया गेलं. किती जीव तोडून मेहनत केली. तू माझा मित्र आहेस की दुश्मन? हसत हसत विराज म्हणाला. सॉरी यार, त्याने कान पकडत म्हणाला. सॉरी काय सॉरी? तुझ्यासाठी ही किती मोठी गोष्ट आहे. तू खूप केलं आमच्यासाठी. थँक्स सतेज. त्याने सतेजला मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. मी डॉक्टर आहे. प्रयत्न करणं माझं काम आहे आणि तू माझा मित्र आहेस. डॉक्टर या नात्याने कधी वागलाच नाहीस. आता नुसत्या थँक्सने चालणार नाही विराज. आता पार्टी हवी. लग्नाची सुद्धा राहिली होती. पार्टीचं काय, तुला हवं ते माग. केतकी नीट झाली यातच सगळं आलं. केतकी सगळं बघत होती. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. केतकी आता रडायचं नाही. आपले वाईट दिवस संपले. मी खूप त्रास दिला ना तुम्हाला, ते सगळं नंतर बोलू. खूप वेळ आहे आपल्याकडे. झालं गेलं विसरून जायचं. जे झालं ते उगाळत बसायचं नाही. ते एक वाईट स्वप्न होतं असं म्हणून विसरून जायचं. आता नवीन उमेदीने नवीन स्वप्न पाहायचेत. केतू, खरंच तू नशीबवान आहेस. असा देवासारखा नवरा भेटला तुला. खूप केलं तुझ्यासाठी. माधवीताई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. वेद आणि मनू दोघंही आले. तो अजूनही मुसमुसत होता. सॉरी माऊ, मी कॅन्डल लावायला गेलो आणि आग लागली. तुला खूप लागलं ना? विराज रडणाऱ्या वेदूजवळ गेला. तू का रडतोस? तू तर खूप मोठं काम केलंस. वेदूला काही कळलं नाही. डोळे पुसत तो म्हणाला, म्हणजे? अरे तुझ्यामुळे आपली माऊ बरी झाली. आज तुला माझ्याकडून आईस्क्रीम पार्टी. मम्मा खरंच? म्हणजे ती माझ्याशी बोलणार, खेळणार? वेद पळत केतकीजवळ गेला. कसं वाटतं माऊ? माझ्यामुळे तुला लागले ना? बेदुल्या, माझा रडका कांदा, तुझ्यामुळे मी परत माणसात आले. हो बेटा, विराज म्हणाला. केतकी, रूममध्ये काय झालं होतं? रूममध्ये काय झालं ते तुम्हा दोघांनाच माहीत. त्या दिवशी मी आवरून वर आले होते. मम्मी मनू आली होती म्हणून मी दिवसभर खाली होते. माझ्या डोळ्यात झोप बघून मम्मी म्हणाली, जा बेटा वर जाऊन पड. सांगते असं म्हणून केतकी सांगू लागली. मी रूममध्ये आले तर माझ्या मागे वेद पण आला. त्याची बडबड चालूच होती. मला खूप झोप येत होती. माऊ झोप तू, मी तुझ्याजवळ बसतो. भिंतीवरचं पेंटिंग बघून म्हणाला. मी पण असंच काकासारखं चित्र काढणार आहे. त्याने कलर घेतला आणि चित्र काढू लागला. पुढे वेद म्हणाला. माऊ झोपली आणि तेवढ्यात लाईट गेली. अंधाराची मला खूप भीती वाटत होती. तिला कितीही उठवलं तरी ती उठत नव्हती. मी टेबलवर चाचपडून पाहिलं तर मला कॅन्डल सापडली. मी ती लावली, टेबलवर ठेवली. खालचे कलर उचलायला गेलो. टेबलला माझा धक्का बसला आणि कॅन्डल खाली पडली. माझ्या कलर पुसायच्या कपड्यावर आणि त्याने पेंट घेतला. आजूबाजूला पेपर होते. कोपऱ्यात ठेवलेल्या कापसाच्या पोत्याला आग लागली. आग वाढू लागली आणि मी मोठ्याने ओरडू लागलो, माऊ माऊ. पुढे केतकी सांगू लागली. त्याच्या ओरडण्याने मला जाग आली. मी जागी झाले आणि आग लागल्याने मी खूप घाबरले. वेदू पण माझ्याजवळ पळत आला. मी त्याला पोटाशी धरले. मी माऊला म्हणत होतो, चल बाहेर जाऊ, पण ती एका जागी उभी होती. मग मीच पळत दाराकडे गेलो. कोण जाणे डोअर लॉक झालं होतं. वेद सांगत होता,
आग मोठी नव्हती, पण तिच्या झळा सगळीकडे पसरत होत्या. आणि अचानक माझं लक्ष भिंतीवरच्या पेंटिंगकडे गेलं. विराजने गेले कित्येक दिवस मेहनतीने काढलेले चित्र, आमचं प्रेमाचं प्रतीक. त्याला काही होऊ नये एवढंच वाटत होतं. ती फ्रेम काढावी म्हणून मी चेअरवर चढले. काढणार की मला अचानक चक्कर आली. जाळ, विराज, पेंटिंग, टेम्पोला लागलेली आग, कॅफे सगळं माझ्या डोळ्यासमोर फिरू लागलं. माझी मेहनत वाया गेली. आता विराजची. विचारात माझा तोल गेला. वेदूच्या बॅटीवर माझं डोकं आदळलं. पुढचं तुम्हाला माहीतच आहे, सतेज म्हणाला. जाळ, पेंटिंग, डोकं आदळल्याने तिची दबलेली नस पूर्ववत झाली. चला, म्हणजे मी काढलेल्या पेंटिंगचा फायदा झाला म्हणायचा. विराज म्हणाला. तेवढ्यात काव्या आली. काय मग, रोबो माणसात आला वाटते. काऊ, आलीस? तुझी वाट पाहतच होते. न येऊन कसं चालणार? ममाचा रोबो नीट झाला. बघायला नको का? माझ्या सुनेला नाव ठेवतेस. आता नीट झालीस. उगीच त्रास देऊ नको. माधवीताई हसत म्हणाल्या. इतक्या दिवस आपल्याला तिने त्रास दिला, आता तिला आपण देऊ. हो ग कावडे, खरंच खूप केलं तुम्ही सर्वांनी. मी कधीच विसरणार नाही तुमच्या सगळ्यांचे उपकार. केतू उपकाराची भाषा करायची नाही. तिच्या गळ्यात पडून ती रडू लागली. केतकी, खरंच काव्याने खूप मदत केली, माधवीताई म्हणाल्या. माझी मैत्रीण नीट झाली तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि तसंही मला हिचा तो भावनाविरहित चेहरा बघायचा कंटाळा आला होता. असे का? म्हणून केतकीने काव्याला जोरात चिमटा काढला. आजारी आहेस आणि एवढी ताकद? पहिलेच बरी होतीस तू. केतकी, जेवायचं का? केतकी, झोपायचं का? तिच्या च्या ॲक्शनने सगळेच खळखळून हसले. सतेज म्हणाला. आभार प्रदर्शनानंतर करा तिला थोडा आराम करू द्या. डोक्याला थोडं लागल्याने पट्टी केली होती. आता मात्र तिला बोलायला जास्त लावू नका. सगळे बाहेर आले. खूप दिवसाचा ताण संपला होता. सगळ्यांना रिलॅक्स वाटत होतं. केतकीला इंजेक्शन दिलं होतं, ती झोपली. तिला उद्या डिस्चार्ज मिळणार होता. खरं तर काव्याला सतेजशी बोलायचं होतं, पण सगळेच असल्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही. तो बाहेर गेला आणि ती पण त्याच्या मागे गेली. डॉक्टर साहेब, मला तुम्हाला महत्त्वाचं बोलायचं होतं. उद्या आपण भेटू शकतो का? ठीक आहे, भेटू आपण. सतेजला पण काव्याशी खूप काही शेअर करायचं होतं. आज केतकीला डिस्चार्ज भेटला होता. सगळं घर डेकोरेट केलं होतं. पूर्ण घरावर लाइटिंग केली होती. फुलांची रांगोळी काढली होती. कितीतरी दिवसांनी त्या घरात हसण्याचे आवाज घुमत होते. माधवीताईने औक्षण करून तिचं स्वागत केलं. केतकी नवरी असताना या घराचा उंबरठा ओलांडून तू गृहप्रवेश केला होतास. तुला आठवतो का तो क्षण? हो मम्मी, म्हणजे तुला सगळं कळत होतं तर? हो कळत होतं, पण रिॲक्ट करता येत नव्हतं. तिनं वाकून नमस्कार केला. मम्मी, मी आजारी असताना तुम्ही माझा स्वीकार केला, त्याबद्दल तुमचे आभार. कसं मानू? हे म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. बेटा, आपल्या माणसाचे कधी आभार मानत असतात का? तू जेव्हा मला पहिल्यांदा कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवलं ना, तेव्हाच मला तू आवडली होतीस. त्यावेळेसच मी तुला माझी सून म्हणून पसंत केलं होतं. तू आजारी पडल्यावर लग्नाचा निर्णय घेणं आमच्यासाठी सोपं नव्हतं, पण तुला वाऱ्यावर सोडणं पण आम्हाला योग्य वाटत नव्हतं. विराजचं पण तुझ्यावर मनापासून प्रेम होतं. केतकी, मागचं काही काढायचं नाही, आनंदात जगायचं. उपकाराच्या ओझ्याखाली जगशील तर तुझं जगणं मुश्किल होईल. सगळ्यांच्या पाया पडून केतकी किचनमध्ये गेली. सगळ्यांसाठी छानशी कॉफी तिनं आणली. कॉफी पीत विराज म्हणाला. मम्मी, तुला आता आराम करायला भरपूर वेळ आहे. माधवीताई हसल्या. तशी ती आधीही बरंच काम करत होतीच ना. फरक एवढाच होता, तिला आधी सांगावं लागत होतं. आता मात्र मनाने करेल. वसुधाताई, रवी 2-3 दिवस थांबणार होते. वेद मात्र इथंच माऊकडे थांबणार असा हट्ट करत होता. न कळत का होईना वेद केतकीला माणसात आणण्यासाठी कारणीभूत होता. त्यामुळे विराज त्याला स्पेशल गिफ्ट देणार होता. त्यामुळे वेद हवेत तरंगत होता. तुला हवे ते माग असं विराज म्हणाला होता. काय मागावं याचा वेद विचार करत होता. केतकी बरं झाल्याच्या निमित्ताने आज छोटीशी पार्टी ठेवली होती. टेरेसवर मोजकीच माणसे होती.
केतकीच्या घरचे, विराजच्या जवळचे नातलग, काही मित्र, काव्या व तिच्या घरातले सगळे. सायलेंट म्युझिक लावलं होतं. सगळं रिलॅक्स मूडमध्ये होते. चायनीज, पास्ता, सॅलड, कुर्मापुरी, मुगाचा शिरा, डेझर्ट सगळं काही होतं. आजच्या पार्टीचे नियोजन काव्याने केले होते. आज केतकीने ब्लू कलरची साडी, काठाची साडी घातली होती. गळ्यात मिनी घंटन, भांगात सिंदूर, हातात ब्लू कलरच्या काचेच्या बांगड्या. खूप छान दिसत होती ती. तर विराजने शेरवानी घातली होती. दोघेही खूप सुंदर दिसत होते. वसुधाताईने दोघांची दृष्ट काढली. कोणाची नजर न लागो या दोघांना. काव्याने माईक हातात घेतला. हॅलो हॅलो एव्हरीबडी. आज खूप आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे आपण कपल डान्स आयोजित केला आहे. सर्वांनी यात सहभागी घ्यायचा आहे. सगळ्यात आधी आजची उत्साहमूर्ती विराज व केतकी डान्स करतील. विराज म्हणाला, काव्या, आम्ही आज फक्त बघतो. केतकीला डान्स जमणार नाही, थकेल ती. त्या मारत करू नका, सायलेंट करा, मग तर झालं. कॉफी आणि बरंच काही मधलं गाणं लावलं. केतकीने विराजसोबत सायलेंट डान्स केला. ती खूप लाजत होती. केतकी, आज तू खूप सुंदर दिसतेस. जणू स्वर्गातील परी धर्तीवर अवतरली. माधव व माधवीताईने ही डान्स केला. नाही म्हणत सर्वांनीच डान्स केला. परत काव्याने पद्मावत चित्रपटमधील घुमर या गाण्यावर भन्नाट डान्स केला. सतेज भान हरपून डान्स बघत होता. केतकी व विराज प्रत्येकाला काय हवं नको बघत होते. सतेज डान्स बघूनच पोट भरलं का? कारण ताटात काहीच नाही. विराजच्या आवाजाने तो एकदम दचकला. तसं काही नाही. अरे किती घाबरतोस? कुणीतरी चोरी पकडली असा चेहरा केला आहेस. केतकी, तुझ्या मैत्रिणीचं काही खरं नाही. या डॉक्टरला घायाळ केलं. डॉक्टर साहेब, मॅडम एकदम डॅशिंग आहेत बरं. केतकी हसत म्हणाली. म्हणून तर मी तिला कडक लक्ष्मी म्हणतो. सांगितले मला विराजने. विषय बदलत तो म्हणाला, केतकी, आजचा दिवस खरंच स्पेशल आहे. तू तर बरी झालीसच, पण माझा हरवलेला मित्रही मला परत मिळाला. हसणारा, सतत मस्करी करणारा विराज कुठंतरी हरवला होता. गेले 7-8 महिने तो खूपच टेन्शनमध्ये होता. आता विराजला मला भेटायला वेळ नसणार. सतेज हसत म्हणाला. ती फक्त हसली. तुला कसं विसरणार? तुझ्यामुळेच मला माझी केतकी परत मिळाली. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. एवढा इमोशनल होऊ नकोस. मी सहज म्हटलं. खरं सांगू का? मला एक छोटी बहीण होती. ती केतकीसारखीच दिसायची. किरकोळ आजाराने ती आमच्यापासून दूर गेली. तुला पाहिलं की मला तिची आठवण यायची. म्हणून तर मग मनापासून केतकी बरी व्हावी असं वाटायचं. डॉक्टर साहेब, आजपासून मी तुमची बहीण. मी भैया म्हणणार. नाहीतरी तुम्ही माझ्या पाठीमागे भावासारखे खंबीरपणे उभे राहिलात. भैया म्हणते आणि आहो जाओ घालतेस. तेवढ्यात काव्य आली. काय खुसूरपुसूर चालली आहे? तू किती छान डान्स केलास असं सतेज म्हणत होता. थँक्स. ते राहू द्या, मला उशीर होतोय. सतेज, प्लीज मला घरी सोडशील का? चल, मी निघणार होतोच. सतेज तिला विचार आज. हळूच कानात विराज म्हणाला. बघतो. असं म्हणून तो सटकला. हळूहळू सगळेच पाहुणे गेले. केतकी पण फ्रेश व्हायला गेली. काव्या, तुला काही बोलायचं होतं ना? अरे हां, त्यासाठी तर मला सोड असं म्हटलं. म्हणजे आपल्याला बोलता येईल. बोल, काही विशेष नाही. त्या दिवशीसाठी सॉरी. कशासाठी? त्या दिवशी सुयशसमोर मी तुझ्याविषयी जे बोलले त्याबद्दल. आम्ही थोड्याच दिवसात लग्न करणार आहोत असं म्हटलं नव्हतं का? तुला राग तर आला नाही ना? मी तर ते विसरून पण गेलो हो. तू त्याला चिडवण्यासाठी म्हटलं हे आलं माझ्या लक्षात. त्या दिवशी सुयश माझ्या डोक्यात गेला होता. म्हणून म्हणलं. सतेज, तुझ्यासारखा फ्रेंड असणं माझं भाग्यच आहे. किती समजून घेतो मला. थँक्यू डॉक्टर साहेब. चला, माझं घर आलं. बाय. काव्या उतरत होती. काव्या, खरंच आपण लग्न करायचं का? त्याच्या या बोलण्याने ती अवाक झाली. धाडकन कारचं दार लावत म्हणाली, सगळे पुरुष सारखेच. जरा गोड बोलले की लागले चिटकायला. तनतनत ती भरभर घरी गेली. सतेजला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. सतेजला दरदरून घाम फुटला. मनात म्हणाला, काय मुलगी आहे ही?
काव्या लग्नासाठी होकार देईल का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.